एनआयचं पथक अमरावतीमध्ये तळ ठोकून संशयित तरुणाची आज पुन्हा एकदा चौकशी होणार आहे। तरुण जैश ए मोहम्मदच्या संपर्कात असल्याचा एनआयला संशय असून मोहम्मद शेख ईसा असं ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव आहे। अमरावतीच्या छायानगरामधून गुरुवारी सकाळी 4 वाजता त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी। पाहूयात। पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मद या संघटनेशी संबंध असलेल्या ठप्प्या ठेवत देशामध्ये 17 ठिकाणी व महाराष्ट्रात 3 ठिकाणी एनआयच्या टीमने जे काल छापेमारी केली होती। यामध्ये अमरावतीच्या छायानगरमधील जे आहे एका 23 वर्षीय तरुणाला एनआयच्या टीमने जे आहे काल ताब्यात घेतलेलं होतं आणि काल तब्बल साधारणतः 15 तास एनआयच्या टीमने याच अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये त्या तरुणाकडून जे आहे चौकशी केली होती। तर या तरुणाचा जो आहे गेल्या 6 महिन्यापासून पाकिस्तानच्या काही संघटनेसोबत कॉल रेकॉर्ड जो आहे तो त्यांना मिळाला होता। छापेमारी करत या तरुणाला जे आहे ताब्यात घेतलं। काल तब्बल 15 तास या तरुणाची चौकशी केली। त्याच्या घरून जे आहे काही आक्षेपार्ह मोबाईल्स नंबर त्यासोबतच काही बुक्स जे आहे ते त्यांनी ताब्यात घेतलेसुद्धा माहिती आपल्याला मिळालेली आहे। पुन्हा आज जे आहे त्याच्याकडून चौकशी होणार आहे आणि त्याला चौकशीसाठी अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा त्याला बोलवण्यात आलेलं आहे। त्याचा नेमका पाकिस्तानच्या संघटनेसोबत संबंध काय, त्याच्यासोबत आणखी कोण कोण लोक या ठिकाणी संलग्नित आहेत हे संपूर्ण तपास जो आहे ते राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे एनआय जे अमरावतीमध्ये करत आहे। साधारणतः 2 दिवसापासून जे एनआयची टीम ज्या या ठिकाणी तळ ठोकून आहे। अमर घटारे, साम टीव्ही, अमरावती।